असे हे चटपटे नाचो तयार आहेत। मुलांचे आवडते नाचोस बनवण्यासाठी आपल्याला इथे मक्याचं पीठ घ्यायचं आहे। 1 कप मी मक्याचं पीठ घेते इथे। बाहेर मिळणाऱ्या नाचोमध्ये मैदा वापरलेला असतो, पण आपण जरा त्यातल्या त्यात हेल्दी म्हणून इथे गव्हाचं पीठ वापरणार आहोत। 1 कप मक्याच्या पिठासाठी मी इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरते। तसंच त्याच्यात आता 1 चमचा आपण ओवा असं छान चुरडून घालायचा आहे। अर्धा चमचा मीठ घालते मी, चवीप्रमाणे थोडंसं तुम्ही घेऊ शकता। आणि आता त्याच्यात आपण घालूया 2 चमचे तेल। आता हे सगळं छान चोळून घेऊ आपण आणि मग पाणी जे गरम करायला ठेवलं आहे तशा कोमट पाण्याने, म्हणजे जास्ती उकळवायचं नाहीये पाणी, पण बऱ्यापैकी थोडंसं गरम असं आपण याचा पीठ भिजवणार आहोत। आणि जास्ती सैल नाही पण जास्ती घट्ट नाही, असं साधारण घट्टसर पीठ आपल्याला हे भिजवायचं आहे। आता हे सगळं मीठ तेल या पिठाला मस्त चोळून घेतलंय मी आणि आता याच्यात मी पाणी घालते। इथे मी हे अर्धा ते पाऊण वाटी पाणी पहिले घालून बघते। 1 वाटीपेक्षा कमी पाणी घेतलंय आणि असं भिजवते। पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते गरम पाण्यामुळे आणि आपल्याला जास्ती वेळ पण ठेवायची गरज नाही। शिवाय मस्त आपले नाचोस कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतील। असेही बनवू शकता किंवा तुम्ही थोडी हळदही घालू शकता। मी थोडी अर्धा चमचा हळद घालते याच्यात। आणि आता हे उरलेलं पाणी आपण घालू याच्यात, त्याने अजून सुंदर रंग येईल नाचोसला आपल्या। भांड्यात अजून थोडं पाणी आहे पण लागेल तसं मग मी घेणार आहे। साधारणपणे पाऊण ते 1 वाटी पाणी पुरेसं होतं आपल्या पिठाच्या क्वालिटीनुसार। असं छान पीठ आपल्याला बांधता येतं। मक्याचं पीठ फार कोरडं असतं, फायबर जास्ती असतं त्याच्यात आणि म्हणून बाइंडिंगसाठी आपल्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ घ्यावं लागतं। आता मी थोडंसं 1 चमचाभर तेल लावून हे पीठ छान मळून घेते। म्हणजे एकूण 1.5 कप किंवा 1.5 मोठी वाटी पिठासाठी आपल्याला 1 वाटी साधारण पाणी पुरेसं होतं। अशा प्रकारे हे छान पीठ आता हे भिजवलं आहे। हे 15-20 मिनिटं मी आता हे रेस्ट करायला ठेवते। आता 15 मिनिटं झाली आहे आणि असं पीठ छान फुगलेलं आहे। पण परत हे एकसारखं मळून घेऊ पोळपाटवर आणि मग ह्याचे लहान गोळे करून नाचो करू शकतो। असं अशा प्रकारे छान मऊ असलं पाहिजे हे पीठ। आता ह्याचे लहान गोळे करूया। पोळपाटवर पण तुम्ही लाटू शकता जरा तेल लावून किंवा एखाद्या पॉलिथिन शीटवरती पण आपल्याला लाटता येईल। हे मी असे छोटे छोटे ह्याचे गोळे करून घेते आणि परत पीठ झाकून ठेवायचं आहे। आता ही प्लास्टिक शीट आहे बॅग,
म्हणजे आपल्याला लाटणं सोपं जाईल आणि काढायलाही इझी, म्हणून मी हे कापून घेते. जितकं होईल तेवढं आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं ह्याच्यावर. इझिली अशा प्रकारे आपण सरकवून हे छान पातळ लाटून घेऊ शकतो. आता मी इथे तेल तापायला ठेवलंय. हे तेल तापते तोपर्यंत आपण इथे ह्याचे नाचो काढून घेऊया. त्याच्यासाठी मी हे एजेस याच्या काढून घेते. एकसारखा आकार होईल जेणेकरून. असे आपल्या त्या आकारात आपण असे हे काढून घेऊ. आता इथे मी फोर्कने जरा फुगायला नको म्हणून अशा प्रकारे इम्प्रेशन्स करते, म्हणजे हे छान आपले क्रिस्पी कुरकुरीत नाचो तयार होतील. एक्स्ट्राचं आपण काढून घ्यायचंय आणि फक्त छान ट्रायंग्युलर शेप जे आहे ते आपण घालूया. आता तेल छान तापलंय. आपण ह्याच्यात जितके पातळ लाटता येतील तेवढे छान लाटायचे आणि मीडियम गॅसवर तळून घेऊया. म्हणजे मीडियम ते हाय सारखं हलवत. झालेले नाचो मी छान काढून घेते. मस्त असे कुरकुरीत अशा प्रकारे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ मी हे पुरी करून घेते आहे. जेणेकरून पटकन होतील आणि कुरकुरीत होतील. असं काढून घ्यायचे. आपल्याला घालायलाही खूप सोपे जातात हे. पातळ करायचे तेवढे म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत असे बघू शकतो तुम्ही. असे छान पातळ क्रिस्पी कुरकुरीत हे नाचोस झाले आहेत. हे आपले नाचोस मस्त तयार झाले आहेत. आता आपण याच्यावरती मसाला घालूया. त्यासाठी मी इथे अर्धी चमची मिरची पावडर घेतली आहे आणि चाट मसाला घेतला आहे पाव ते अर्धा चमचा. धणे जिरे पावडर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर मग आता हे सगळं असं छान मिक्स करायचं आहे.
आणि हे ह्याच्यावर भुरभुरून द्यायचं आहे. असंही प्लेन पण छान लागतात, पण जर आवडत असेल मुलांना तर याच्यात एखादं चीज पण क्यूब तुम्ही किसून घालू शकता. आपल्याकडे प्लेनच असे आवडतात म्हणून मी हे असं सुकी पावडर विचारायला लावली आहे. आता हे कुठल्याही डिप सोबत तुम्ही सर्व करू शकता. असे हे चटपटे नाचो तयार आहेत.